राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभाग प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे यांच्या अध्यक्षतेमध्ये जिल्हा परिषदसह 2029 विधानसभा निवडणूक आढावा बैठक संपन्न झाली। यावेळी नागपूर शहराध्यक्ष शेखर पाटील सह 6 जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते। बघा ग्राफिक न्यूजवर। महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आयोजित आज आम्ही नागपूर विभागामधल्या 6 जिल्ह्यांचा आढावा या ठिकाणी आयोजित घेतला। सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आगामी काळामध्ये एक राज्यव्यापी दौऱ्याचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। 21 तारखेला पुण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राची बैठक आदरणीय संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांची उपस्थित घेतली। त्यानंतर मराठवाड्याची बैठक 10 मेला आम्ही घेतली, तिथल्या 8 जिल्ह्याचा आढावा घेतला। अमरावती विभागाची बैठक आज 16 मेला घेतली आपण, तिथं 6 जिल्ह्यांचा आम्ही आढावा घेतला। आज नागपूर या ठिकाणी नागपूर विभागामध्ये जे काही 5-6 जिल्हे आहेत त्या जिल्ह्याचा या ठिकाणी आढावा घेतला। या जिल्ह्याला गडचिरोलीमधून जिल्ह्याचे अध्यक्ष आले, भंडाऱ्यामधून जिल्ह्याचे अध्यक्ष आले, गोंदियामधून जिल्ह्याचे अध्यक्ष आले, वर्ध्यामधून आले, चंद्रपूरमधून आले आणि सुंदर बैठक या ठिकाणी आयोजित केली। प्रत्येकाने आपली मतं व्यक्त केली आहेत। आगामी काळामध्ये कोकण विभागाचा आम्ही आढावा घेणार आहोत, त्याचप्रमाणे कोल्हापूर विभागाचा आम्ही आढावा घेणार आहोत आणि 2029पर्यंत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ही 2029ची जी विधानसभा आणि लोकसभा आहे ह्याची ह्या पूर्वतयारीच्या बैठक आहेत आणि तयारी करण्यासाठी आम्ही ह्या सगळ्या राज्यव्यापी मेळाव्याचं आयोजन केलं। शुभ नाम बताइए, आपका शुभ नाम बताइए। पंडित कांबळे, सामाजिक न्याय विभाग। कांबळेजी काय सांगणार आपण? एकतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवारचे ग्राफ नागपुरातून कमी होत आहे, दुसरी गोष्ट आता येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेचे चुनाव येत आहे, त्यात आपली काय भूमिका राहील पक्षांची? 12 नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या आहेत। आगामी काळामध्ये 22 जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत। ते ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये ते अडकलेले आहेत, पण कोर्टाचा निर्णय कधीही येऊ शकतो आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका राहिलेल्या कधी लागू शकतात। आम्ही त्याच पद्धतीचा त्याचाच आढावा घेण्यासाठी आणि त्या तयारी करण्यासाठी म्हणजे पहिलं जिल्हा परिषद पंचायत समितीची तयारी आणि त्याच्यानंतर 2029ची तयारी राहिलेले फक्त 2 वर्षे। पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये 1 नंबरचं काम करून दाखवेल, कारण लोकांचा भ्रमनिरास व्हायला लागलेला आहे। भाजप आणि भाजपाचा कारभार जसं आता आर्य साहेबांनी सांगितलं, त्या परीक्षेचा उल्लेख केला, तर त्याच पद्धतीने भाजपवर प्रचंड लोकांची नाराजी आहे आणि भाजप आता हा आयात लोकांचा पक्ष झालेला आहे। म्हणजे त्याचं नाव पण बदललं पाहिजे भाजपचं आता। तर आम्ही तर आता भाजपला असंच म्हणालो की भाजप हा आयात लोकांचा पक्ष आहे, भाजप आयात जनता पक्ष। त्याचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो। पश्चिम बंगालमध्ये जे अधिकारी आहेत, शुभेंदू अधिकारी, ते TMCचे होते। ओरिसामध्ये त्यांनी सत्ता घेतली। कुणामुळे सत्ता घेतली? जे हेमंत बिस्वा शर्मा होते ते काँग्रेसचे होते। मला तुम्ही अशी एक सांगा, 23 राज्यामध्ये भाजप सत्तेमध्ये आलेला आहे, 23 पैकी 15 ठिकाणी त्यांनी काँग्रेसचे लीडर आयात केलेले आहेत। तुमचे कुठे लीडर? तुमची विचारधारा कुठे आहे? जनसंघाचे विचार, भाजपचे विचार, तुम्ही तर फक्त बाहेरच्या पक्षामधल्या ताकदवान नेत्यांना फोडताय, त्यांचे पक्ष फोडताय, उमेदवार पळवताय आणि नाव सांगतं की भारतीय जनता पक्षाचे सरकार। माझ्याकडे आपला मुद्दा जिल्हा परिषद महाराष्ट्राची आहे। दुसरी गोष्ट अशी होती की महानगरपालिकेमध्ये पण आपला काँग्रेससोबत समन्वय विचार साधला होता, पण ऐन वेळेवर आपण ते युती तोडून इंडिपेंडेंट आपले उमेदवार होते। हो, त्याच प्रकारे जिल्हा परिषद असे होणार काय? पुन्हा तीच पुनरावृत्ती होणार काय? नाही, आघाडी करायची, युती करायचा हा जो निर्णय हे पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी घेतील। परंतु मी ज्या डिपार्टमेंटचा प्रमुख आहे सामाजिक न्यायाचा, तर मी नागपूर जिल्हा असेल, नागपूर विभागीय असेल, 11 जिल्हे असतील, याच्यामध्ये मागासवर्गीय समाज हा भाजपवरती प्रचंड मोठ्या प्रमाणावर नाराज झालेला आहे। कारण
मागासवर्गीय महिलांवरती मुलींवरती अन्याय अत्याचार आज आमच्या समाजाची अशी परिस्थिती आहे की मयत जरी झाली तरी त्या ठिकाणी त्यांना जागा पुरायला मिळत नाही, स्मशानभूमी नाही. आमचा फंड मोठ्या प्रमाणावर ह्या लोकांनी पळवलेला आहे, म्हणजे सामाजिक न्याय विभागाचा. त्यामुळं आगामी काळामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका काय शिल्लक असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, तर ह्या दोन्ही ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भाजपला फटका बसणार आहे. कारण केरळसारखं राज्य आहे, हे सुशिक्षितांचं राज्य आहे, त्या ठिकाणी भाजपची काय अवस्था झालेली आहे. तर लोक प्रचंड नाराज आहेत. त्याच्यामध्ये शेतकरी नाराज आहेत, विद्यार्थी नाराज आहेत, महिला नाराज आहेत, युवती नाराज आहेत, मागासवर्गीय समाज नाराज आहे, अल्पसंख्याक समाज नाराज आहे. फक्त आमच्या नेतृत्वाने किंवा बाकीच्या नेतृत्वाने भाजपाला जर पराभव करायचा असेल ना, तर विरोधी पक्षांनी एकजूट दाखवली पाहिजे. मतभेद घरात ठेवा आणि भाजपाचा पराभव करण्यासाठी सगळ्यांनी एकजुटीने अहंकार सोडून, मोठेपणा सोडून, मला असं वाटतं की सगळ्यांनी जरी एकजूट केली, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या, तर भाजपाचा ग्रामपंचायतीमध्ये, जिल्हा परिषद, पंचायत समिती 2029मध्ये विधानसभा आणि लोकसभा इथं पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त माझं म्हणण्याचा हेतू एवढाच आहे की अहंकार सोडा, मोठेपणा सोडा, जनतेमध्ये जाऊन लोकांची मत परिवर्तन करायचं हे आम्ही ठरवलं. आणि म्हणून आम्ही हा राज्यव्यापी मेळाव्याच्या दृष्टीने सगळ्या लोकांशी संवाद साधतो. आता जर विधान परिषदेच्या ग्रॅज्युएट मतदारसंघातून निवडणूक येणार आहे, त्यात पण आपलं उमेदवार राहील का की नाही, तो निर्णय पक्ष घेईल, उमेदवार उभा करायचा नाही करायचा. पण आम्ही पदाधिकारी म्हणून भाजपाला कुठल्याही निवडणुकीमध्ये, कुठल्या प्रकारची निवडणूक असली तरी आम्ही भाजपाच्या विरोध लोकांमध्ये जाऊन मत परिवर्तन करून पक्षाची विचारधारा आणि भाजप कशा पद्धतीचं राजकारण करतो, आमचा भाजपाच्या जातीवादी मनोवादीला विरोध आहे आणि हाच विचार घेऊन आम्ही पुरोगामी विचारधारा जोपासून आगामी काळापर्यंत प्रतिनिधित्व किया आप लोगों ने, क्या कहना चाहते हैं कि जब तक क्या कहेंगे? आज जो महाराष्ट्र में परिस्थिति है उसको भी देखते हुए सामाजिक न्याय विभाग की ओर से यहाँ पर एक नागपुर विभागीय मीटिंग आयोजित की गई. इसमें संगठन को भी मजबूत करने का एक हमारा जो 2029 का चुनाव होने वाला है उसके बारे में भी आढावा लिया गया. हाल ही में जिस तरीके से किसानों की आत्महत्याएं बढ़ रही हैं और महाराष्ट्र में जिस तरीके से क्राइम बढ़ा है और जो लोग हाल ही में नीट की जो परीक्षा हुई, नीट में एक बच्ची ने आत्महत्या की और जिस तरीके से पेपर फूटा, इस सरकार की विफलता के कारण यहाँ पर मीटिंग आयोजित की गई और उस तरीके से लोगों पर जो अन्याय हो रहा है उसके बारे में कार्यकर्ताओं ने काफ़ी रोष प्रकट किया और उसके बारे में आगे हमें क्या भूमिका लेना चाहिए उसके बारे में भी आज निर्णय लिया गया कि आने वाले भविष्य में ये जो नीट के पेपर बार बार फूट रहे हैं वे नहीं फूटना चाहिए, उस पर सविस्तार चर्चा की गई. वेद भैया, ये बताइए कि नागपुर में पार्टी का ग्राफ घट रहा है, इसका क्या कारण है? नहीं, ऐसी बात नहीं है. जो आपको लग रहा है कि पार्टी का ग्राफ घटा है, ठीक है. क्या रहता है, कभी कभी जैसे जो चीज़ सत्ता में रही तो वो दिखती है और लोग कुछ उस समय कुछ लोग सत्ता के साथ जाते हैं. एक समय में भारतीय जनता पार्टी के भी सिर्फ 2 सांसद थे. आज हमारे फिर भी महाराष्ट्र में देखा जाए 8 सांसद हैं. तो हवा के रुख पे थोड़ा, आपका कहना बिल्कुल सही है, हवा के रुख पे थोड़ा माहौल चलता है, पर ऐसा नहीं है. समय परिवर्तन होता है. जब समय परिवर्तन होगा, आज मैं आपको एक बात बता दूं, आने वाले इसमें 2029 में हमारे पक्ष की भूमिका, जो हमारा पक्ष है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार, यह सबसे आगे रहेगा. उसका प्रमुख कारण यह भी बता देता हूँ जो सटीक है. हाल ही में अभी देखिए वो अजीत दादा गट में जो प्रफुल्ल पटेल और सुनील तटकरे का जो हश्र हुआ,
उसमें ऐसा लगता है कि 75% आमदार जो है वे हमारे साथ आने वाले हैं। और बाकी जो पक्षों का जो ग्राफ है, आज हमारे पक्ष में जो रोहित पवार है, जिस तरीके से आक्रामक तरीके से काम कर रहे हैं। देखिए, जब 28 जनवरी को अजीत दादा का देहांत हुआ, उसके बाद से जो उनका जो आक्रामक भूमिका है रोहित दादा की, ये अलग अलग शहरों में जा रहे हैं और लोगों के घर में तक पहुंच रहे हैं। और वह मुझे लगता है कि वो अजीत दादा का एक दूसरा रूप आपको जब भी सत्ता आई तो वो आपको देखने को मिलेगा। और रोहित पवार का ग्राफ आज की तारीख में मुझे लगता है जितने भी नेता हैं, हमारे श्रेष्ठ नेतृत्व शरद पवार जी है, उनके मार्गदर्शन में वो रोहित पवार जी काम कर रहे हैं। मुझे पूरा भरोसा है कि रोहित पवार के नेतृत्व में महाराष्ट्र में अगले बार हमारी सत्ता आएगी। ओके पाटील साहेब. इकडं